सकाळ माध्यम समूहाच्या पुणे बस डे या खास उपक्रमाच्या खास कार्यक्रमात आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज या पुणे बस डेच्या निमित्ताने दोन पाहुणे माझ्याबरोबर आहेत, आपल्या स्टुडिओत आहेत। मिलिंद गवळी, मिलिंद तुला कोण ओळखत नाही, अभिनेता म्हणून तुझी वेगळी ओळख आहे आम्हाला, नो डाऊट। त्यामुळे तुझी ओळख वेगळी मला करून द्यायची नाहीच आहे, पण तरी मी ओळख करून देते। आणि दुसरे आहेत मोहन पिंपळे, अर्थात निर्माता आहे मिलन सौभाग्याचे नावाचा फिल्म तुमची आता लवकरच उद्या रिलीज होते, त्या अनुषंगाने आपण गप्पा मारणारच आहोत। पण त्याआधी आपण थेट जाऊया पुण्याला। ॲडिशनल कमिशनर पुण्याचे त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे विशेष प्रतिनिधी सागर गोखले यांनी। बस डे निमित्त लोकांचा प्रतिसाद कसा आहे, पोलीस त्यांना कसं सहकार्य करतात या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। पुण्याचे ॲडिशनल कमिशनर चंद्रशेखर दैठणकर साहेब आता आपल्याबरोबर आहेत। नमस्कार साहेब, सकाळपासून तुम्ही पुण्याच्या वेगवेगळ्या भागात फिरत आहात, कसा प्रतिसाद आहे लोकांचा असं वाटतंय? नाही, बस डेच्या निमित्तानं एक प्रकारची जनजागृती जी झालेली ती फार महत्त्वाची आहे। लोकांनी ज्या पद्धतीने आज वाहनं पार्क करून ठेवलेली आहेत तेव्हा त्यांचा उद्देश स्पष्ट दिसतो की आज आपण वाहन बाहेर काढायचं नाही आहे, आणि अशा तऱ्हेने त्यांच्या दुचाकी वाहनं किंवा चारचाकी वाहनं त्यांनी ठेवलेली आहेत। आणि मला वाटतं ही जी जागृती झाली तीच फार महत्त्वाची आहे। आता आपण स्वारगेटच्या चौकात आहोत। स्वारगेटच्या चौकामध्ये निश्चितरित्या 30 ते 40% वाहनं नेहमीपेक्षा कमी आहेत। अर्थातच दिवसाचा पूर्ण आढावा घेतल्यानंतर या बाबतीत निश्चितरित्या सांगता येईल, परंतु या निमित्तानं की बसशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही किंवा वाहतुकीची समस्या पुण्याची जटिल झालेली आहे आणि यातून मार्ग काढणं फार आवश्यक आहे, हे जे सर्वांनी ठरवलेलं आहे आणि यासाठी जे सर्व घटक एकत्र आलेले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत। आणि या दृष्टिकोनातून आजचा बस डेचा उपक्रम निश्चितरित्या फायद्याचा ठरलेला आहे आणि यशस्वी ठरलेला असं मला वाटतं। सगळे घटक एकत्र आल्याचं तुम्ही सांगताय, म्हणजे विद्यार्थ्यांपासनं, तरुणांपासनं, ज्येष्ठ नागरिकांपासनं, स्वयंसेवी संस्था असतील, राजकीय पक्ष असेल, प्रत्येकजण आपापलं योगदान याच्यात काही ना काही प्रमाणात करतोय। पोलिसांचं याच्यात योगदान काय? पोलिसांनी या ठिकाणी जे आपण योगदान की आम्हाला कल्पना होती की एकास एक या प्रमाणात बसेस वाढल्यानंतर काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी काही ठिकाणी होऊ शकते आणि त्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तामध्ये आज वाढही करण्यात आलेली। बरेचसे जे पोलीस अधिकारी कर्मचारी ज्यांना अत्यावश्यक आहेत तेच फक्त स्वतःची वाहनं वापरत आहेत, बाकीच्यांनी मात्र बसने येणं जाणं निश्चितच पसंत केलेलं आहे। कारण तेही सांगतायत की बसेस जर का आम्हाला जास्त प्रमाणात उपलब्ध असतील तर आम्हाला आमचं स्वतःचं पेट्रोल खर्च करण्याची काही इच्छा नाही आणि त्या दृष्टीने त्यांना ते आर्थिकदृष्ट्याही ते परवडतं आहे। आणि अशी प्रतिक्रिया सामान्य जे आमचे कर्मचारी आहेत ते व्यक्त करतायत की जर का मला येण्या जाण्याचं कोणत्याही वेळ मला जर का सार्वजनिक व्यवस्था उपलब्ध होऊ शकली तर निश्चितच त्यांना या ठिकाणी बसने येणं किंवा सार्वजनिक व्यवस्थेने येणं जास्त सोयीचं पडतंय। फक्त जे लोक खूप लांब राहत आहेत आणि ज्यांना बसेसची व्यवस्था नाही ते मात्र याच्या थोडंसं किंवा मी बस उपलब्ध नसल्यामुळे माझ्या कर्तव्यावरती वेळेवरती पोहोचू शकत नाही म्हणून मी खाजगी वाहनं वापरतो। आणि ज्यावेळी ही जागृती झालेली की आपण बसेस जास्त उपलब्ध करून देऊ, सार्वजनिक व्यवस्था सुधारू की जेणेकरून लोकांच्यात आपापच ही भावना होईल की आपण हे खाजगी वाहन वापरणं कोणत्याही दृष्टीने हितावह ठरत नाही आणि त्या दृष्टीने ह्याची यशस्वीता आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, आज बसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये, ते लक्षात घेऊन काही अपप्रकार होऊ नयेत यासाठी खबरदारीच्या म्हणून काही तुम्ही योजना अशा काही आखलेल्या आहेत का, किंवा असे काही मार्ग म्हणा किंवा काही ठिकाणं इथे काही विशेष खबरदारी अशी घेतली आहे का? नाही, आपण की नेहमीच्या पेक्षा आम्ही जवळजवळ दुप्पट पोलीस रोडवरती घेतलेले आहेत आणि त्याच्यावर कोणत्याही ठिकाणी काही तक्रार झाली तर पोलीस मदत तातडीने उपलब्ध आहे आणि आमचे कर्मचारी देखील बसेसमधनं जात आहेत। त्याच्यामुळं असा प्रकारचा अनुचित घटना जर का काही घडत असेल तर पोलिसांची मदत जनतेला तात्काळ मिळू शकेल, हे निश्चित आहे। धन्यवाद दैठणकर साहेब। धन्यवाद। आजच्या या चर्चेमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की या दिवसाला पोलिसांचा सुद्धा खूप पाठिंबा मिळतोय, सहकार्य मिळतोय आणि मोलाची अशी साथ मिळते। पुन्हा एकदा जाऊया मुख्य स्टुडिओत। युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला, त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तानाजी जाधवर यांनी। बस डेला सुरुवात झालेली आहे। युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम हे याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। काय त्यांच्या मनामध्ये सध्या काय वाटतंय आज या सगळे वातावरण बघितल्यानंतर? नाही, सकाळ उद्योग समूह आणि सकाळ वृत्तपत्र आणि सकाळ टाइम्सचे खरंच मनापासून आभार मानले पाहिजे पुणे शहराच्या नागरिकांनी की एक फार मोठी चळवळ त्यांनी उभी केली। ट्रॅफिकचा त्रास असेल किंवा ट्रॅफिकमुळे होणारे जे काही प्रदूषण, या सगळ्या गोष्टींमुळे जे काही त्रास होतो नागरिकांना ते कमी करण्याकरता ही जी मूव्हमेंट सुरू केली ती फारच कौतुकास्पद आहे।
आणि आज मी पाहतोय की सकाळचे जवळजवळ 9:30 वाजलेत. लोकांचा ऑफिसला जाण्याचा वेळ आहे, परंतु नेहमीची जी रहदारी रस्त्यांवर दिसते ती आज फारच कमी दिसते. आणि आज बस स्टॉप्सवर, बस स्टँड्सवर, बस डेपोजवर नागरिकांची खूप मोठी प्रमाणात गर्दी आहे आणि या सगळ्या मुवमेंटमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि युथ काँग्रेसचे आमचे सगळे सहकारी पुण्यातले तेही ॲक्टिव्हली यामध्ये जो बसचा शेड्यूल असेल यामध्ये त्यांनी ॲक्टिव्हली लोकांना, नागरिकांना शेड्यूल देण्याचं काम केलेलं आहे. एकूणच युवक काँग्रेस असेल किंवा तुम्ही असेल, काय कशा पद्धतीनं पाठिंबा यामध्ये दर्शवत आहात? युथ काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 2 लाखाचा निधीसुद्धा युथ काँग्रेसच्या आमच्या सगळ्या सभासदांकडनं गोळा करून ह्या मुवमेंटला आम्ही दिलेला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या 5-6 महिन्यांमध्ये जे प्रमुख पुणे शहरातले बस स्टँड्स आणि बस डेपो असतील तिथे युथ काँग्रेसचे पदाधिकारी दिवसाला तिथे उभे राहून एक नवीन बस रूट आणि शेड्यूल हे तिथल्या नागरिकांना देतील. तिथल्या नागरिकांना कुठे जायचं आहे आणि जाण्याकरता कुठल्या वेळेची कुठली बस असेल याची माहितीसुद्धा तिथं बस स्टँडवर, बस डेपोवर राहून देण्याचं काम करतील. बस डेला युवक काँग्रेसचा अशा पद्धतीनं पाठिंबा आहे. कॅमेरामॅन कुमार टेंबरेसह तानाजी जाधवर, साम मराठी, पुणे.